खरं तर ठाणे जिल्हा मध्यवर्ती जी बँक आहे या बँकेमध्ये गेली वर्षानुवर्ष आपण पाहिलं असेल बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष अशी असणारी परिस्थिती वर्षानुवर्ष आहे। आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आणि मी शिवसेना भारतीय जनता पार्टी म्हणून बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या पद्धतीने महायुतीमध्ये फायदेशीर काय या सगळ्या गोष्टीचं नेहमीच विचार करत असतो। त्यामुळे या बँकेमध्ये 2 पॅनल हे उभे होते। या 2 पॅनलमध्ये एक सहकार पॅनल होतं आणि दुसरं परिवर्तन असं पॅनल होतं। तुम्ही पूर्ण या सगळ्या गोष्टीचा विचार ज्यावेळेला कराल, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जेव्हा विचार कराल तेव्हा लक्षात येईल सहकार पॅनलमध्ये सुद्धा शिवसेना शिंदे गटाचे असणारे उमेदवार होते आणि भारतीय जनता पार्टीचे सुद्धा कथोरे साहेबांच्या नेतृत्वामध्ये असणारे उमेदवार सहकार पॅनलमध्ये पण होते। त्याचप्रमाणे परिवर्तन जे पॅनल होतं त्या परिवर्तन पॅनलमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आणि शिंदे गटाचे असणारे उमेदवार हेही होते। त्यामुळे दोन्ही बाजूने ज्यावेळेला निवडणुका झाल्या त्यावेळेला निवडणुकीचा ज्यावेळेला काल निकाल आलाय त्या निकालामध्ये 21 जे टोटल असणारे या ठिकाणी जागा होत्या या जागांमध्ये भारतीय जनता पार्टीचे 8 उमेदवार हे जिंकून आलेत आणि शिंदे गटाचे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामधले 5 उमेदवार जिंकून आलेले आहेत। त्यामुळे 8 आणि 5 किती होतात हे आपल्याला गणित माहीत आहे, 13 होतात। आता या बँकेवरती शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये अध्यक्ष कोण व्हावं, 2.5 वर्ष कोणाचा पहिला, 2.5 वर्ष नंतर कोणाचा पहिला, या सगळ्या गोष्टीचा निर्णय हा शेवटी वरिष्ठ नेते करतील, आदरणीय आमचे देवेंद्र फडणवीसजी करतील आणि आदरणीय एकनाथराव शिंदे करतील। त्यामुळे एकंदरीत या बँकेवरती बहुजन विकास आघाडी जी महाविकास आघाडीला सपोर्ट करते, आदरणीय अमित भाई हे वारंवार सांगतात की प्रत्येक सहकारी संस्था ही एक तर भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात हवी किंवा एनडीएच्या असणाऱ्या आपल्या घटक पक्षाच्या ताब्यात हवी। त्यामुळे एकंदरीत असणारी तिथली असणारी परिस्थिती लक्षात घेता येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी देवेंद्रजी आणि एकनाथराव शिंदेजी हे ठरवतील कोणाचा पहिल्यांदा, भारतीय जनता पार्टीचा पहिल्यांदा का शिवसेना। भारतीय जनता पार्टीचे 8 जिंकून आलेत आणि शिवसेनेचे 5 जिंकून आलेत। त्यामुळे 13 आलेले आहेत, स्पष्ट बहुमत आहे। त्यामुळे खात्रीने या सगळ्या गोष्टी भविष्यात होतील, त्यामुळे काही चिंता करायची गरज नाही। सहकार पॅनल दुसरं जे पॅनल आहे गणेश मस्के यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं की आमच्याबरोबर भारतीय जनता पार्टी नेमकं महायुतीचं पॅनल कोण। दोन्ही गोष्टी फार महत्वाच्या आहेत। मी अतिशय स्पष्टपणे सांगितलं दोन्ही पॅनलमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनाकडे आता कार्यकर्त्यांची एवढी मोठी प्रमाणामध्ये फौज निर्माण झाली आहे। छोट्या छोट्या जेव्हा निवडणुका या जेव्हा होतात त्यावेळेला उमेदवार एवढे जास्त असतात की एकाच पॅनलमध्ये सर्वजण समाविष्ट होत नाहीत, वेगवेगळ्या पॅनलमध्ये कदाचित समाविष्ट होतात। परंतु हे खरं आहे की आता या ठिकाणी युतीमध्ये जे काही निर्णय घ्यायचा असेल देवेंद्रजी आणि त्याचबरोबर एकनाथराव शिंदेजी हे दोघं जण त्या संदर्भातला निर्णय घेतील। धन्यवाद।